नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला याच परिसरातून अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधून रात्री तिला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच नारेगाव परिसरामध्ये मी आता उभा आहे आणि या घरामध्ये निदा खान, तिची मावशी आणि आई वडील भाऊ राहत होते असा संशय व्यक्त केला जातोय। हेच ते घर आहे आणि या घरामध्ये ती राहत होती। आपण जर आजूबाजूचा परिसर बघितला तर अत्यंत शांत हा परिसर आहे। घराच्या बाजूच्या मागच्या साईडला शेती आहे, त्यामुळे कुणालाही संशय येऊ नये म्हणून ती या ठिकाणी राहत असावी असा संशय आता व्यक्त केला जातोय। 4 दिवसापासून पोलीस या ठिकाणी रेकी करत होते। पोलिसांनी संपूर्ण खात्री जमा केली आणि त्यानंतर रात्री या सर्वांना मुख्य आरोपीसह तिचा जो परिवार होता त्यांना ताब्यात घेतलंय आणि आता नाशिककडे रवाना करण्यात आलंय। रात्री या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत जे या घराच्या समोरच राहतात, त्यांच्यासोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। त्यांना या संदर्भातली काही माहिती आहे का? काय इथं ते केव्हापासून राहत होते? काय संशय तुम्हाला कधी आलाय? नाही सर, आम्हाला असं काहीच वाटत नाही, कारण की या गल्लीमध्ये नवीन इलाका असल्यामुळे तर भाडेकरू लोक जास्त राहतात। तर आणि 4-5 दिवस अगोदर काहीतरी फॅमिली म्हणजे आम्ही फॅमिली म्हणजे लेडीज आम्ही स्वतः पाहिली पण नाही आणि रात्री वगैरे आले असं आम्ही न पाहताना ती गोष्ट वेगळी। आम्ही एक म्हातारी माणूस तर सामान वगैरे खाण्यापिण्याचं सामान वगैरे घेऊन येताना आम्ही त्यांना पाहिलेलं आणि ते पण कालच नोटीस केलेलं आणि आम्हाला कालच वाटलं की म्हणजे कोणतरी फॅमिली तर बहुतेक शेजारीमध्ये आपल्याला आलेली। आता ते भाडेकरू की मला कल्पना नव्हती। किती दिवसापासून ते राहत होते? 4 ते 5 दिवस झाले सर। याच्या व्यतिरिक्त मला म्हणजे त्याच्या अगोदर आले तर मला कल्पना नव्हती। बरं, कधी ते लोकांमध्ये येत होते, गल्लीमध्ये येत होते असं काही? नाही सर, कधीच नाही। एक शब्द सुद्धा ते कधी कोणाशी बोललेले पण नाहीत आणि कोणाला काही याची कल्पना पण नव्हती। बरं, आता कसं वाटतं म्हणजे पोलिसांनी एवढी मोठी कारवाई केली, खरं तर एवढ्या मोठ्या गुन्ह्यातली ती आरोपी आहे, ती तुमच्या घराशेजारीच राहत होती, आता काय भावना आहेत? कसं ते मला ते अशी म्हणजे काय आश्चर्यचकित झाल्यासारखं झालंय की आमच्या शेजारी एवढा मोठा कांड केलेला माणूस येऊन राहत होता आणि आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती। म्हणजे आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता की असे लोक पण आमच्या शेजारी येऊन राहतात म्हणून। कारवाई झाली तेव्हा तुम्ही होता गल्लीमध्ये? नाही, मी रात्री लेट नाईट उशीर आलेलो। मी 11 11:30 आलो होतो। त्यावेळेस मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही की म्हणजे आणि मी आल्यानंतर सहजा आलो आणि म्हणजे नॉर्मल। त्यांच्याकडे कुणाचं येणं जाणं होतं का? काही वर्दळ होती का त्यांच्या घरामध्ये? नाही, बिलकुल नाही पाहिलेलं सर। आप यही देख सकते हैं कि याच्या अगोदर पूर्ण बंदच होता? हा असं तो बंदच राहायचा सर। नवीन कोणतरी म्हणजे तो मागं 2 महिन्यात हा घर विकण्यात आला होता आणि ज्यांनी घेतलंय तर ते आम्ही त्या मालकाला आम्ही पण पाहिलेलं नव्हतं। बरं, नक्कीच त्यांनी त्या मालकाला पाहिलं नाही, पण रात्री पोलिसांची ती कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांना देखील आता धक्का बसला की एवढी मोठी आरोपी आपल्या शेजारी राहत होती। हे जे ते घर आहे, आता जर आपण बघितलं तर कुलूप या घराला लागलेली आहे, निर्मनुष्य हे संपूर्ण घर आहे आणि मी मागच्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करतो की शेती आहे, म्हणजे कुणालाही संशय येऊ नये म्हणून तिने हे घर निवडलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय। याच ठिकाणी पोलिसांनी रात्री छापा टाकला आणि तिच्या परिवारासह तिला ताब्यात घेतलंय। एकूणच आता हे घर तिने इथं का घेतलं, नेमकं घर हेच का तिला मिळालं, त्याचा भाडे करारनामा तिने केला होता का, त्यासोबतच आता इथे तिला कोणी आश्रय दिला होता का, असे अनेक प्रश्न आहे। त्याची पोलीस देखील चौकशी करतायत आणि त्यातून आता संपूर्ण जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मिळतील। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।